MMRDचे जे अधिकारी आहेत त्यांनाही या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की निकृष्ट दर्जाचं जे काम या ठिकाणी केले जात आहे त्या कामाला कुठेतरी MMRDचे जे अधिकारी आहेत ते या कामाचा न्याय करून या निकृष्ट दर्जाची कामाची पाहणी करून ज्या जुन्या भिंतीवर नवीन भिंत चढवून कुठेतरी जनतेला फसवलं जात आहे, भ्रष्टाचार केला जात आहे, निकृष्ट दर्जाचं काम करून या जनतेचा पैसा वाटोळा केला जात आहे, पैशाची विल्हेवाट चांगली न लावता कुठेतरी पैसा खराब केला जात आहे। अशा निकृष्ट दर्जाच्या कामाला मीरा भाईंदर महानगरपालिका व MMRD जे आहे त्यांनी या ठिकाणी दुर्लक्ष न करता या कामावर पुरेपूर लक्ष देऊन MMRDच्या अधिकाऱ्यांनी या कामाचा न्याय करावा हीच अपेक्षा। नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मीरा भाईंदर शहरातील काशीमीरा, मांडवीपाडा, माशाचा पाडा व तसेच नीलकमल नाका या अशा संपूर्ण गोल परिसरामध्ये श्रीजी कंस्ट्रक्शन नामक कंपनीने या ठिकाणी रस्त्याचे व गटार नाल्याचे काम या ठिकाणी सुरू केलेले आहे। आपण पाहत आहात की मीरा भाईंदर शहरामध्ये रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर श्रीजी कंस्ट्रक्शन याच कंपनीला ठेका मिळतो आणि हा जो ठेका आहे किती इमानदारीने श्रीजी कंस्ट्रक्शन जी कंपनी आहे ती किती इमानदारीने कंपनी या ठिकाणी आपल्या कामाला अंजाम देते, आपलं काम किती स्वच्छ व रीतसर पद्धतीने करते या ठिकाणी आपणास पाहण्यात मिळत आहे। आपण पाहत आहात मी PMC बँक, काशीमीरा नाका, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमान व मस्जिदच्या बाजूलाच या ठिकाणी मी उभा आहे। आपण पाहत आहात या ठिकाणी जे गटाराचं जे काम चालू आहे ते गटाराचं काम पावसाळ्यापूर्वीच झालं पाहिजे, परंतु ते काम पावसाळ्यापूर्वीच न करता या ठिकाणी ऐन पावसाळ्यात हे काम सुरू केले जात आहे। या ठिकाणी आपण बघत आहात की ब्रॅकेट लावण्यात आलेले नाहीत, सळ्या ओपन आहेत। या ठिकाणाहून विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात ये जा करतो, महिला वर्ग या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात ये जा करतो। आपण बघत आहात की जे ओपन जे सळ्या दिसत आहेत ज्यामुळे कुठल्याही पाऊस मोठ्या प्रमाणात आल्यानंतर या बाजूला ब्रॅकेट नसल्या कारणाने जे आहे या ठिकाणी या सळ्यावरती छोटे मुलं किंवा कुठल्याही पुरुष स्त्री या ठिकाणी जात असताना ते या सळ्यावर पडून या ठिकाणी जे आहे ते मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे, कारण पावसाळी दिवस सुरू आहेत आणि पावसाळ्यामध्ये हे गटार एक प्रकारे ओपन ठेवण्यात आलेलं आहे आणि या गटाराचं काम सुरू आहे। जसे यांना वर्क ऑर्डर कॉपी देण्यात आली असणार आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेची, ती वर्क ऑर्डर कॉपी जी आहे या ठिकाणी डिजिटल स्वरूपात लावण्यात आली पाहिजे। किती दिवसात हे काम होणार आहे, किती महिन्यात हे काम होणार आहे, कितीचा ठेका आहे, कितीचं टेंडर आहे, त्याच्यावरती संपूर्ण माहिती असली पाहिजे। तो जो डिजिटल बॅनर जो आहे वर्क ऑर्डर कॉपीचा तो या ठिकाणी लावण्यात आलेला नाही आणि आपण पाहतात पूर्ण माती काढून जे आहे वर रस्त्यावरती टाकण्यात आलेले आहे, ब्रॅकेट नाही आहेत। भर पावसात हे काम चालू आहे, याच पावसामध्ये या पूर्ण गटारावरून जे आहे पूर्ण रस्त्यावरती काम जे पावसाळ्यापूर्वी सुरू झालं पाहिजे ते काम जे आहे या ठिकाणी पावसाळ्यात केलं जातं। आज या कामाची जी स्थिती आहे अर्ध्यावर येऊन ठेपलेली आहे। आपण पाहतात की ज्या सळ्या ज्या आहेत त्या ओपनच आहेत। ज्या पूर्वी जे बनवलेले जे गटार होतं ते जुना जो गटाराचं जे भिंत आहे ती जुनी भिंत जशीच्या तशी ठेवून त्यावरती जे आहे नवीन भिंत रचली जात आहे आणि कुठेतरी जनतेचा जो पैसा आहे या ठिकाणी वाटोळा केला जात असल्याचं या ठिकाणी निदर्शनास येत आहे। केबलची जी वायर आपण पाहतात तशाच पद्धतीने लाईटच्या केबलची वायर तशीच ठेवलेली आहे। ज्या केबलच्या वायरीतून करंट जातो या पाण्याच्या प्रवाहामुळे इथे पाणी साचल्यानंतर जे आहे करंट या पाण्यात उतरून कुठलीही या ठिकाणी दुर्घटना होऊ शकते, परंतु श्रीजी कंस्ट्रक्शन जे आहे ते निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी करत असल्याचं आपण पाहत आहात।
या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला नाही, वर्क ऑर्डर कॉपीचा ब्रॅकेट जे आहेत ते इथे तिथे कसे तरी टाकून दिलेले आहेत. दुर्लक्ष, पूर्णपणे दुर्लक्ष या ठिकाणी केलं जात आहे असं दिसत आहे. या शहरातील मीरा भाईंदर शहरातील टॉपचा जो एरिया जो आहे तो काशीमीरा, ज्या मीरा भाईंदर शहराला मीरा गाव, या मीरा गावाच्या माध्यमातूनच मीरा भाईंदर या शहराचं नाव आलं, काशीमीरा या परिसराचं नाव आलं. ज्या शहराला मीरा रोड, मीरा गाव, मीरापासून जे गाव सुरू होऊन मीरा भाईंदर शहर बनलं आणि या शहरामध्ये जे आहे अशा पद्धतीने कुठेतरी भ्रष्टाचार केला जातो, निकृष्ट दर्जाचं काम केलं जात आहे. आयुक्त साहेब, या सर्व कामावरती आपण लक्ष द्याल अशी आम्ही महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या वतीने विनंती करत आहोत. सांगू इच्छितो की या परिसरामध्ये नीलकमल नाका, माशाचा पाडा, मांडवी पाडा, डाचकुल पाडा, जो रोड, ग्रीन विलेज कॉम्प्लेक्स या ठिकाणी जे आहे, ज्या ठिकाणी जो रस्ता जो टर्न होतो नाला, तशाच पद्धतीने नाल्याचं जे बांधकाम केलेलं आहे ते तशाच पद्धतीने ओपन करून ठेवण्यात आलेलं आहे. त्या नाल्यातून एखादं माणूस देखील वाहून जाईल अशा पद्धतीने नाले या ठिकाणी ओपन करून ठेवलेले आहेत. CG कंस्ट्रक्शन कंपनी जी आहे वारंवार ठेका घेऊन कुठेतरी निकृष्ट दर्जाचं काम करत असल्याचं आज या कामावरून निदर्शनास येत आहे की किती निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी काम करण्यात आलेलं आहे. आपण बघत आहात की सर्व बॅनर, रस्त्यावरच्या फळ्या सर्व जशाच्या तशा या ठिकाणी सोडून कुठेतरी या ठिकाणी कामाचं जे आहे दुर्लक्ष केलं आहे, निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी केलं जात आहे. आणि या सर्व कामाला जे आहे मीरा भाईंदर महानगरपालिका कुठेतरी या कामाकडे लक्ष देऊन या कामाला न्याय करण्याचं काम मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त साहेब करतील अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा करतो. मीरा भाईंदर शहरातील या नाक्यावरती कमीत कमी 7 ते 8 ठिकाणी जे गटार ओपन ठेवण्यात आलेले आहेत, ज्या ठिकाणाहून पावसाळी परिस्थिती जास्तीत जास्त उद्भवल्यानंतर, पाणी साचल्यानंतर तो खड्डा मुलांना, स्त्री पुरुषांना समजूनही येणार नाही, त्यामधून कुठल्याही पद्धतीचा माणूस वाहून जाऊन कुठलीही या ठिकाणी मनुष्यहानी होण्याचं टाळता येत नाही, सांगता येत नाही, होऊ शकते. अशा आपणास विनंती करत आहोत की या निकृष्ट दर्जाच्या कामाला व सोडण्यात आलेल्या गटाराला, ओपन गटाराला कुठेतरी त्या गटाराचं काम व्यवस्थित करून जनतेचा आपण मायबाप मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त साहेब आपण या सर्व विषयाला गंभीरतेने पाहून या विषयाचा न्याय कराल हीच आम्ही अपेक्षा करतो. आणि या सर्व कामाची पूर्तता लवकरच होईल अशी आम्ही आपणाकडून अपेक्षा व्यक्त करून इथेच थांबतो. नमस्कार. जय महाराष्ट्र.